गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जसे तुम्ही माझे ऑर्डर बुक बघू शकतात, मी आज निफ्टीमध्ये कॉलच्या साईडला एंट्री घेतली होती 10:01 व 10:35 मी त्या कॉलमधून एक्झिट झालो। तर आपण आज त्या कॉलमध्ये टोटल 470चं प्रॉफिट बुक केलेलं आहे। तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये मी या ट्रेडचं ॲनालिसिस व माझा स्टॉप लॉस व टार्गेट काय होता व मी कोणत्या सायकोलॉजीने ट्रेड घेतला याबद्दल आपल्याला खूप काही कळेल। काल मी एक शॉर्ट्स पण अपलोड केली होती। काल मला एक छोटासा लॉस झाला होता 200च्या आसपास, परंतु काल मी व्हिडिओ नाही बनवू शकलो म्हणून मी एक शॉर्ट अपलोड केली होती। तर तुम्ही ते चॅनलवरती जाऊन बघू शकतात। तर चला आजच्या ट्रेडचं ॲनालिसिस बघू। मी निफ्टीच्या 1 मिनिट टाईम फ्रेमवरती स्कॅल्पिंग केली होती। जर आपण निफ्टीचा 1 मिनिट टाईम फ्रेम बघितला, सकाळी निफ्टीने या ट्रेडलाईनचा ब्रेकडाऊन देऊन एक सेलिंग मोमेंटम शो केला। मग बायर्स आले, परंतु पूर्ण मार्केटमध्ये सेलर्स येऊन त्यांनी पुन्हा या लेवलला ब्रेकडाऊन दिला व मार्केट खाली आले। खाली आल्यानंतर इथे निफ्टीनं खूप टाईम कन्सोलिडेशन केले व एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन करून इथे एक छोटासा ब्रेकआउट दिला। खूप रिटेल लोकांनी इथे बाय केलं असेल, परंतु निफ्टीनं पुन्हा एक ब्रेकडाऊन देऊन त्या सर्वांचे स्टॉप लॉस हिट केले व अजून खाली गेला। आता आपण जर सकाळपासून ब्रेकडाऊन्स बघितले तर निफ्टीने 1, 2, 3 लागोपाठ ब्रेकडाऊन दिले होते व कधी पण मार्केट इतक्या सहजासहजी खाली येत नाही। व जेव्हा हा लास्टचा ब्रेकडाऊन आला तेव्हा जे इथले बायर्स होते त्या सर्वांचा कॉन्फिडन्स लो होऊन गेला व त्यांना असं वाटलं की आजच्या एक्सपायरीला निफ्टी डाऊन साईडची मोठी मुवमेंट देईल। परंतु जर आपण बिग पिक्चर बघितला, जेव्हा निफ्टी 3 ब्रेकडाऊन नंतर देऊन खाली आला तेव्हा निफ्टी या लेवलच्या आसपास ट्रेड करत होता। ही लेवल आहे जेव्हा काल निफ्टी गॅप ओपन होऊन एक गॅपचा एरिया बनवला होता, तिथूनच सपोर्ट घेऊन निफ्टीने काल अपमूव दाखवलेली होती। तर कधी पण एखादा गॅप बनतो तेव्हा वरतून जर मार्केट आला तर तो सपोर्ट म्हणून वर्क करतो। तेच जर गॅप वर असेल व खालून मार्केट येत असेल तर हाच एक रेजिस्टन्स म्हणून वर्क होतो। म्हणून सकाळी जेव्हा 3 ब्रेकडाऊन झाले त्यानंतर मार्केट सपोर्ट झोनवरती आलेलं होतं या गॅपच्या। व जर आपण ही लेवल पण बघितली तर ही लेवल होती 17,350। जसं बँक निफ्टीमध्ये मी 41,100, 200, 300 या राऊंड नंबर्स महत्त्वाचे असतात, तसंच निफ्टीमध्ये 50 पॉईंटची विंडो राऊंड नंबर असते, जसं 350, 400, 300, 250। सर जेव्हा निफ्टी या लेवलला आला तेव्हा त्याने स्टार्टिंगला थोडीशी बाईंग मुवमेंट शो केली, परंतु जर आपण कॅन्डल बघितली अप्पर साईडची विक खूप मोठी आहे, म्हणजेच इथं सेलर्स अजून पण मार्केटमध्ये ॲक्टिव्ह आहे, म्हणून मी इथे ट्रेड नाही घेतला। तर अजून मार्केटला खाली येऊन दिला व इथे जर आपण ही कॅन्डल बघितली तर एक बुलिश इंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे। या रेड कॅन्डलचा लो पण ब्रेक केलेला आहे व हाय पण, व त्यावरती जाऊन कॅन्डल क्लोज झालेली आहे। व तिचं जर आपण वॉल्यूम बघितला तर ग्रीन कॅन्डलचा वॉल्यूम हा रेडपेक्षा जास्त आहे। इथे तुम्ही बघू शकता की रेडचा वॉल्यूम कमी आहे व ग्रीनचा जास्त आहे। तर म्हणून मी या ग्रीनच्या कॅन्डलच्या हायच्या जवळ बाय केला, स्टॉप लॉस ठेवला हा लो व माझं टार्गेट होतं या लेवलच्या आसपास। हा ट्रेड 1:1.38च्या आसपासचा रिस्क रिवॉर्ड असलेला ट्रेड होता व मी टार्गेट या लेवलला या रिझन म्हणून ठेवलं, कारण आपण जर निफ्टीचा 1 मिनिटचा चार्ट बघितला तर निफ्टी डाऊन ट्रेंडमध्ये होता व आपण फक्त हा जो छोटासा स्विंग येणार होता तो कॅच करणार होतो। तर म्हणून या हायच्या आसपास मी टार्गेट ठेवलं होतं व आपण जर ही लेवल बघितली ही वाली तर इथे खूप मल्टिपल टचेस होत आहे। या ग्रीन कॅन्डलचा क्लोज टच होत आहे, या रेडचा ओपनच्या आसपास व या 2 कॅन्डलचा हायसुद्धा व या रेड कॅन्डलचा लो। तर म्हणून या लेवलचं मी टार्गेट ठेवलं। इथे निफ्टीनं खूप मला त्रास दिला, मग स्टॉप लॉसच्या जवळ गेला, परंतु कधी पण आपला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतरच मार्केटमधून एक्झिट करायचं। इथे तुम्ही बघू शकतात की निफ्टी स्टॉप लॉसच्या इतका जवळ आला। हेच जर कोणी रिटेल ट्रेडर असतं किंवा बिगिनर ट्रेडर असतं ज्याने खूप लेवरेज घेऊन ट्रेड घेतला असता तर त्याने इथेच घाबरून एक्झिट केलं असतं, परंतु इथे बघू शकतात मी माझं पोझिशन होल्ड करून राहिलो व स्टॉप लॉसच्या जवळ मार्केट फिरून मार्केटने आपलं टार्गेट दिलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता ही 10 वाजेची कॅन्डल आहे व 10:35च्या आसपास मी इथे टार्गेट बुक केला। अशा प्रकारे आज आपण बायरची सायकोलॉजी बघून एका सपोर्ट झोनवरती ट्रेड घेतला व त्यामध्ये टार्गेट बुक केलेलं आहे। जर आपल्याला आजची ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।